असे लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. बेछूट आणि बेताल आरोप करण्याची त्याला परिसीमा आहे. आणि म्हणून माझी त्यांना आव्हान आहे की तुम्ही एक उदाहरण द्या माझ्याकडे की पुढे तलाठी बाबतीत भ्रष्टाचार झाला आहे, 30 लाख रुपये घेतला त्यांनी जाहीर सभेत आरोप केलेला आहे. म्हणून आम्ही त्या सगळ्या कागदपत्र घेऊन त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावीच लागेल. आणि ते जर म्हणत असतील किती कारवाई करा, तर आम्ही काय असंही कोणत्याही म्हणजे गैरमार्गाने काही या परीक्षा घेतलेल्या नाही आहेत. पूर्ण पारदर्शकता आहे. मला वाटतं रोहित पवारांना काय माहीत नाही, पण त्यांनी त्यांच्या बाबतीमध्ये आता सध्या जी ईडीची कारवाई सुरू आहे त्यातून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी मला वाटतं अशा प्रकारचे भंपक आरोप त्यांची सुरू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.